Everyone, welcome to Arvisa's English. So students, in this video I am going to teach you standard 8th poem 4.1 The Weight. So students, या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला 8th स्टँडर्ड मधील पोयम 4.1 The Weight ही शिकवणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि स्टार्ट करूया The Weight पोयम. The Weight म्हणजे काय तर इट इज अ शॉर्ट फॉर्म ऑफ अ वेटरनरियन. वेटरनरियन मीन्स प्राण्यांचा डॉक्टर. जो ॲनिमल्सचा डॉक्टर्स असतो त्याला वेटरनरियन म्हणतात. सो त्याचा एक शॉर्ट फॉर्म त्याला म्हणू आपण वेट. सो लेट्स बिगिन. टू बी अ सक्सेसफुल अँड कॉम्पिटेंट वेट नीड्स नॉलेज एक्सिडिंगली वाईड. फॉर ईच ऑफ द पेशंट्स ही इज लायकली टू गेट possesses a different insight. So to be a successful weight and competent. आता जर तुम्हाला एक सक्सेसफुल आणि कॉम्पिटेंट वेट बनायचं असेल, सक्सेसफुल म्हणजे यशस्वी आणि कॉम्पिटेंट म्हणजे कार्यक्षम, तर तुम्हाला एक यशस्वी आणि कार्यक्षम असं वेट बनायचं असेल, नीड्स नॉलेज एक्सिडिंगली वाईड. तर तुम्हाला नॉलेज म्हणजे ज्ञान आणि कसं एक्सिडिंगली वाईड म्हणजे खूप जास्त असं अथांग असं ज्ञान तुम्हाला असलं पाहिजे. जर तुम्हाला एक सक्सेसफुल आणि कॉम्पिटेंट वेट बनायचं असेल तर तुम्हाला खूप जास्त नॉलेज तुमच्याकडे असलं पाहिजे. का बरं? फॉर ईच ऑफ द पेशंट ही इज लायकली टू गेट पजेसेस अ डिफरंट इनसाईट. कारण त्याच्याकडे येणारा जो पेशंट असेल, जोही पेशंट त्याच्याकडे येईल, त्या प्रत्येक पेशंटची जी इनसाईड आहे म्हणजे त्याच्या आतील जो भाग आहे, त्याच्या शरीराचा जो आतला भाग आहे, तो नेहमी वेगळा वेगळा असणार आहे. म्हणजे वेटकडे कोणते पेशंट येतील तर प्राणी येतील, ॲनिमल्स येतील, आणि प्रत्येक ॲनिमल्स त्याची जी बॉडी आहे, बॉडी स्ट्रक्चर आहे, आउटसाईड इनसाईड आहे, ते सर्व वेगळे वेगळे म्हणजे डिफरंट असतात. त्यामुळे जर तुम्हाला एक सक्सेसफुल वेट बनायचं असेल तर तुम्हाला एवढं ज्ञान पाहिजे, एवढं नॉलेज पाहिजे की जोही तुमच्याकडे पेशंट येईल ते सर्व पेशंटच्या बॉडीचं नॉलेज तुमच्याकडे असलं पाहिजे. इतकं सगळं एक्सिडिंगली वाईड नॉलेज तुमच्याकडे असायलाच पाहिजे. He must know why the cat is refusing her milk, why the dog is not eating his bone, why the coat of the horse is not shining like silk, why the parrot does nothing but groan. So he must know. त्याला माहिती असलंच पाहिजे काय? Why the cat is refusing her milk. कॅट जी आहे, रिफ्युजिंग म्हणजे मना करणे, मिल्क म्हणजे दूध. तर जी कॅट आहे ती दूध पिण्यापासून मना का करते आहे किंवा दूध का पित नाही आहे, तर ह्याचं कारण तुम्हाला माहिती असलं पाहिजे. वाय द डॉग इज नॉट इटिंग हिज बोन. आणि कुत्रा त्याचं बोन, त्याचं जे जेवण आहे तो का खात नाही आहे हे सुद्धा त्याला माहिती असलं पाहिजे. वाय द कोट ऑफ द हॉर्स इज शायनिंग लाईक सिल्क. हॉर्सचा जो कोट आहे म्हणजे हॉर्सची जी कातडी आहे तर ती का बरं एखाद्या सिल्कसारखी शाईन करत नाही आहे. तसं नॉर्मली जो हॉर्स असतो त्याची जी स्किन आहे, त्याचे जे हेअर्स असतात बॉडीवरचे ते खूप सुंदर असे सिल्की असतात, सिल्कसारखे शाईन करतात. जर ते शाईन करत नसतील तर त्याच्या मागचं कारणसुद्धा त्या वेटला माहिती पाहिजे. वाय द पॅरेट डज नथिंग बट ग्रोन. आणि जो पॅरेट आहे, पॅरेट म्हणजे जो पोपट आहे, तो काहीच न करता फक्त ग्रोन म्हणजे कणणे, तर एखाद्या बिमार व्यक्तीसारखं का बरं कणत आहे. तर ह्या सर्व प्रॉब्लेम्सचे जे रिझन आहेत, कारण आहेत, ते त्या वेटला माहिती असलेच पाहिजे. वाय द डक्स अँड द चिकन्स आर फेलिंग टू ले, वाय सो फेंट द कॅनरी बर्ड सिंग्स. And if he is called to the zoo, he must say an incredible number of things. So, why the ducks and chicken are failing to lay? Failing to lay, lay म्हणजे अंडे देणे. तर डक्स आणि चिकन्स हे अंडे का देत नाही आहेत याचं कारण त्याला समजलं पाहिजे. Why so faint the canary bird sing? कॅनरी बर्ड म्हणजे एक युरोपियन पक्षी आहे. सो तो कॅनरी बर्ड इतका फेंट का बरं सिंग करतोय म्हणजे गात आहे, तर त्याचा आवाज इतका क्षीण असा का बरं झालेला आहे. And if he is called to the zoo, he must say an incredible number of things. आणि समजा त्या वेटला कोणी झूमध्ये बोलवलं, झूमध्ये इन्व्हाइट केलं, तर झूमध्ये तर किती प्रकारचे प्राणी असतात, तर त्यामुळे त्याला तिथे इनक्रेडिबल नंबर ऑफ थिंग्स सांगाव्या लागतील. म्हणजे खूप विविध अशा गोष्टी तिथे सांगाव्या लागतील. विविध त्यांचे जे आजार आहेत त्याचे कारणं त्याला तिथे सांगावे लागतील. सो अशा प्रकारे जो वेट असतो त्याला खूप जास्त गोष्टींचं नॉलेज असलं पाहिजे. इफ द लायन्स कॉट अ कोल्ड, if the zebra is getting old, if the centipede had trouble with his feet, and if the hippo is feeling ill, if the bison's got a chill, and if the arctic fox is suffering from heat. So आता भरपूर गोष्टी अशा आहेत, भरपूर असे काय म्हणू त्याला आपण डिसीजेस आहेत की ते त्याला
समजले पाहिजे वेटला आणि ते क्युअरसुद्धा करता आले पाहिजे. सो इन अ फनी वे, इन अ विटी वे आपल्याला इथे सांगितलेलं आहे की इफ द लायन्स कॉट अ कोल्ड, समजा सिंहाला सर्दी झाली, अँड इफ अ झेब्रा इज गेटिंग ओल्ड, आणि जो झेब्रा आहे तो म्हातारा होत चाललेला आहे. इफ द सेंटिपेड हॅज ट्रबल विथ हिज फीट, सेंटिपेड म्हणजे गोम, तिला खूप सारे पाय असतात, तर तिचा एखादा पाय तुटून गेला की तिचा एखादा पाय मुडला किंवा त्याच्या पायाला दुखापत झाली. इफ द हिप्पोज फिलिंग इल, आणि हिप्पो जो आहे तो बिमार पडला. इफ द बेसन्स गॉट अ चिल, बिसन म्हणजे गवा, रानबैल, तर एखाद्या बिसनला चिल म्हणजे थंडी वाजत आहे. अँड इफ द आर्टिक फॉक्स इज सफरिंग फ्रॉम हीट, आणि आर्टिक फॉक्स म्हणजे जो थंड प्रदेशात राहणारा कोल्हा आहे त्याला गरमीचा त्रास होत आहे. तर अशा प्रकारचे विचित्र विचित्र जे आजार आहेत प्राण्यांचे, अशा सर्व आजारांचं जे कारण आहे ते आणि त्यांचा जो इलाज आहे, ट्रीटमेंट आहे, ती सर्व त्या वेटला माहिती असली पाहिजे किंवा त्याला करावी लागते. If some virulent disease has attacked the chimpanzees, if the tortoise has a steer for several years, if the bear is too full of buns, if the cobra eats her sons, if the panther has a wife who chews his ear. मग आता जर if some virulent disease has attacked the chimpanzee, समजा एखाद्या चिंपांझीला व्हायरुलंट डिसीज म्हणजे व्हायरसमुळे होणारा डिसीज, जसा कोरोना आहे, तर अशा डिसीजनं जर चिंपांझीला अटॅक केलं किंवा त्याला तो डिसीज झाला, किंवा इफ द टॉर्टॉइज हॅजन स्टिअर्ड फॉर सेव्हरल इयर्स, आणि जर जो टॉर्टॉइज आहे म्हणजे जो कासव आहे, स्टिअर्ड म्हणजे मूव्ह करणे, हलणे, सो जो टॉर्टॉइज आहे तो खूप वर्षापासून एकाच जागेवर आहे, हलला नाही. इफ द बियर्स टू फुल ऑफ बन्स, समजा बियरने खूप सारे बन्स खाऊन घेतले. अँड इफ द कोब्रा इट्स हर सन, आणि कोब्रा स्वतःच्याच पिल्लांना खात आहे. इफ द पॅन्थर्स हॅज अ वाईफ हू च्यूज हिज इयर्स, समजा पॅन्थरची बायको आहे, पॅन्थर म्हणजे चित्ता म्हणू आपण किंवा बिबट्या, सो त्याची जी वाईफ आहे ती त्याचीच कान जी आहे ती चघळत राहते, त्याचे कान खात राहते. सो अशा प्रकारे विचित्र विचित्र आजार आहेत हे वेगळ्या वेगळ्या प्राण्यांचे, आणि ह्या सर्वांचं जे ट्रीटमेंट आहे किंवा त्याच्यावरचा जो इलाज आहे तो त्या वेटला माहिती असलाच पाहिजे. इफ अ जिराफ हॅव हॅड अ टीफ अँड देअर नेक्स आर फिलिंग स्टिफ, समजा जिराफ जे आहेत त्यांची टीफ झाली, टीफ म्हणजे भांडण, फाईट, तर त्यांच्यामध्ये फाईट झाली आणि आता त्यांची जी स्टिफ आहे म्हणजे त्यांची जी नेक आहे ती स्टिफ झालेली आहे, म्हणजे अकडलेली आहे. जर कारण जिराफ जे आहेत ते आपल्या नेकनी भांडण करतात. जर तुम्ही कधी बघितलं डिस्कवरी चॅनलवर वगैरे तर तुम्ही तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारे ते फाईट करतात, आपले नेक एकमेकांना मारतात. सो अशा प्रकारे जिराफ्समध्ये भांडण झालं आणि त्यांची जी मान आहे ती अकडली. इफ हाइन्स विल नॉट लाफ ॲट कीपर्स जोक, इफ मंकीज पिंच्ड हिज टेल, इफ द रिनोज लुकिंग पेल. सर हाइन्स आहे, हाईन म्हणजे जंगली कुत्रा म्हणू शकतो आपण. तर तो जो हाईन आहे तरस, सर तो जो तरस आहे, नॉट लाफ ॲट कीपर्स जोक, जर तो कीपरच्या जोकवर हसत नसेल, कीपर म्हणजे त्याचं सांभाळणारा, झूमध्ये जो सर्व प्राण्यांचा सांभाळ करतो, तर त्याच्या जोकवर जर तो हसत नसेल, किंवा इफ द मंकीज पिंच हिज टेल, किंवा मंकीनी जी आहे ती आपली त्याची जी टेल आहे त्याची जी काय म्हणू आपण शेपटी आहे ती कोणीतरी पिंच केली किंवा दबल्या गेलेली आहे. इफ रिनोज लुकिंग पेल, आणि रिनो म्हणजे गेंडा, तर गेंडा हा पेल दिसत आहे, पेल म्हणजे निस्तेज दिसत आहे. आणि इफ द एलिफंट इट्स पेपर बॅग्स अँड चोक्स, किंवा एलिफंटने पेपर बॅग्स खाल्ल्या आणि आता त्याच्या घशामध्ये त्या अडकलेल्या आहेत. इफ द कॅमल हर्ट्स इज हम, इफ द कंगारू वॉन्ट जम्प, समजा कॅमल जो आहे त्याची जी पाठ आहे म्हणजे उंटाची पाठ तिला दुखापत झाली आणि कंगारू वॉन्ट जम्प, आणि कंगारू जो आहे त्याला उड्याच मारता येत नाही आहेत. इफ द क्रोकोडाईल टर्न्स कॅनिबल अँड बाईट्स, आणि जर क्रोकोडाईल कॅनिबल झाला, व्हॉट इज मीन बाय कॅनिबल म्हणजे नरभक्षक झाला आणि तो आता लोकांना चावे घेत आहे. दे रेन अवे टू अँड गेट दॅट ऑमनिसियंट द वेट अँड एक्सपेक्ट हिम टू पुट एव्हरीथिंग टू राईट. तर अशा प्रकारे विविध प्राण्यांना जे विचित्र विचित्र जर आजार झाले तर ते सर्व लोक कोणाकडे जातात, टू द ऑमनिसियंट द वेट. ऑमनिसियंट म्हणजे सर्वज्ञानी, ज्याला सर्व गोष्टींचं ज्ञान आहे, अशा वेटरनरियनकडे ते सर्वच्या सर्व जातात. अँड एक्सपेक्ट हिम टू पुट एव्हरीथिंग राईट, आणि त्याच्याकडून अपेक्षा करतात की तो सर्वांना बरं करेल. प्रोफाउंडली आय पिटी द वेट हू मस्ट लर्न सच अ व्हेरी ग्रेट डील फॉर हिज पे. माय सन आय ॲडवाइज यू मोस्ट स्ट्रॉंगली टू अर्न युअर लिव्हिंग अँड इझियर वे. तर आता मग पुढे आपले पोएट म्हणतात की प्रोफाउंडली म्हणजे खूप जास्त, आय पिटी द वेट म्हणजे मला त्या वेटची दया येते, मला त्या वेटची खूप जास्त दया येते. का बरं?
who must learn such a very great deal for his pay. त्याला पैसे कमवण्यासाठी इतक्या सर्व गोष्टी शिकाव्या लागतात, त्यामुळे मला त्याची फारच दया येते. माय सन, आय ॲडवाइज यू मोस्ट स्ट्रॉंगली टू अर्न युअर लिव्हिंग ॲन इझियर वे. त्यामुळेच ते म्हणतात की माझ्या मुला, मी तुला ॲडवाइस देतो की तू एखाद्या इझियर वेनी, म्हणजे एखादं सोपं काम करून पैसे कमवण्याचं बघ. वेटसारखं एखादं इतकं कठीण काम तू करू नकोस, असं ते ॲक्च्युली इन अ फनी वे, इन अ विटी वे आपल्या मुलाला म्हणत आहेत. डोंट अटेम्प्ट टू अटेंड द झूलॉजिकल क्राऊड, अ फार मोर ॲडवाइजेबल प्लॅन टू कॉल युअर सेल्फ डॉक्टर अँड सो बी अलाउड टू ट्रीट द इलनेस ऑफ मॅन. त्यामुळे ते म्हणतात आपल्या मुलाला की डोंट अटेम्प्ट टू अटेंड द झूलॉजिकल क्राऊड. तर ही जी झूलॉजिकल क्राऊड आहे, म्हणजे ही झूमधील जी गर्दी आहे, तिला तू अटेंड करू नको. अ फार मोर ॲडवाइजेबल प्लॅन, त्यापेक्षा एक खूप चांगला असा प्लॅन मी तुला सांगतो, इज टू कॉल युअर सेल्फ डॉक्टर. तर तो प्लॅन काय आहे की तू स्वतःला डॉक्टर म्हणून घे किंवा डॉक्टर बन, म्हणजे एखादा वेटरनरियन बनल्यापेक्षा तू डॉक्टर बन. अँड सो बी अलाउड टू ट्रीट द इलनेस ऑफ मॅन, आणि माणसांचा इलाज कर, माणसांच्या इलनेसवर त्यांना ट्रीटमेंट दे, म्हणजे त्यांचा इलाज कर. म्हणजे प्राण्यांचा डॉक्टर बनल्यापेक्षा तू माणसाचा डॉक्टर बन, म्हणजे तुला इतक्या सर्व गोष्टी, विविध गोष्टी शिकायचं काम पडणार नाही. असा एक इन अ फनी वे, एक गमतीदार असा सल्ला ते आपल्या मुलाला देत आहेत. तर अशा प्रकारे ही होती द वेट पोयम. गाय बोअस यांनी लिहिलेली ही विटी, एक ह्युमरस अशी विटी पोयम आहे. सो आय होप सर्वांना चांगल्या प्रकारे समजली असेल. फुल इंग्लिश, सेमी इंग्लिश, 8th स्टँडर्ड दोघांना पण ही पोयम आहे, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टेक केअर, गुड बाय.